यानंतरची बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये गणरायाचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालंय। लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करतोय। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचं आगमन होत आहे। आज गणपती आगमनामुळे कुंभार गल्ली सध्या गजबजलेल्या आहेत। सर्व विघ्न दूर होऊ देत ही प्रार्थना प्रत्येकजण करतोय। लाडक्या बाप्पाचं स्वागत सुद्धा केलं जातंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। तो जोरदार प्रमाण चालू आहे। आता आपण आहे कुंभार गल्लीमध्ये आणि कुंभार गल्लीमध्ये कुंभारांच्या घरी गणपती नेण्याची गर्दी झालेली आहे आणि गेल्या काही दिवसापासून कुंभार हे गणपती करण्यात मग्न होते। कुंभारवाड्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी झालेली आहे। आपल्यावर बोलण्यासाठी कुंभार आहेत, काय सांगाल की आपण आज गणपतीचा काय वाटतं आपल्याला? खूप आनंद वाटतोय। गेली ही 6 ते 7 महिने तयारी चालू असते आणि आज सगळ्या मूर्तिकारांच्या आनंद चेहऱ्यावर तो दिसून येतो। त्यामुळे आम्ही आतापर्यंत किती मूर्त्या सकाळपासून नेल्या आणि अजून किती मूर्त्या द्यायच्या? 400 ते 450 गेले, अजून एक 100 वर पीस द्यायचे अजून। तुम्ही कित्येक वर्ष झाले यांच्याकडून मूर्ती घ्यायला येता आणि तुम्हाला काय या मूर्तीबद्दल काय वाटतं किंवा मूर्ती घेतल्यानंतर प्रसन्नता वाटते का? तर गेले आम्ही जवळजवळ जवळजवळ 12-15 वर्ष झालं यांच्याकडून गणपती घेतोय आणि खूप म्हणजे मनोभाव आहे यांचं गणपतीचं व्यवस्थित असते करणं, त्यामुळे मस्त असते। कोल्हापुरातील ह्या गणपती उत्सवाचं पाहायला गेलं तर आता कुंभारवाड्यामध्ये गर्दी आहे आणि प्रत्येक जण आपल्या गणपती घेण्यासाठी लाईन उभारलेला आहे। कुंभारवाड्यामध्ये असलेली ही गर्दी पाहायला गेलं तर आपला कुंभारवाड्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी आणि कुंभार प्रत्येकाला आनंदाने गणपती देत आहेत आणि आपला केलेल्या कामाचं सार्थक झालं असं एक कुंभारांना वाटत असेल। त्याचबरोबर प्रत्येक जण आपली प्राण प्रतिष्ठा गणपतीची करताना ही आनंदाने करतायत। कोल्हापुरातील या गणेश उत्सवाला आनंद उत्सव आता चालू झालेला आहे। कुंभार गल्ली असेल, गणेश गंगावेश असेल, शाहूपुरी कुंभारवाडा असेल, या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।